महत्त्वाची बातमी नाशिक शहरासह परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। गंगापूर, दारणा, नांदूर, मध्यमेश्वर, पालखेड, कडवा, भावली, पुणेगाव या धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग नदीपात्रामध्ये आता केला जातोय। पाऊस वाढल्याने टप्प्याटप्प्याने विसर्ग देखील वाढवला जाईल। त्यामुळे आता नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसाने पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ होते आणि त्यामुळे आता नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग देखील वाढवला जातोय। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। तिकडे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये आता पुन्हा एकदा वाढ होते। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसते। कृष्णा पाणलोट क्षेत्रामध्ये पडणारा पाऊस हा थेट नदीपात्रामध्ये मिसळत असल्याने या पाण्यामुळे नदीची पाणी पातळी आता झपाट्याने वाढते। दरम्यान या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी। आपण पाहूया। तर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नदीच्या पाणी पातळीमध्ये आता झपाट्याने वाढ होते। कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये आता वाढ होत असल्याचं चित्र आहे।